क्रमांक 1. सर्वात आधी समजून घ्या, चारित्र्य म्हणजे नेमकं काय असतं. चारित्र्य हा शब्द फक्त स्त्री किंवा पुरुषाच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहणे योग्य नाही. माणूस किती प्रामाणिक आहे, दिलेला शब्द किती पाळतो, नात्याच्या मर्यादांचा किती आदर करतो आणि आपल्या जोडीदाराचा विश्वास जपतो की नाही, या सगळ्या गोष्टी त्याच्या चारित्र्याचा भाग असतात. एखादी स्त्री किंवा पुरुष एका प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक नात्यात असताना जोडीदारापासून लपवून दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध किंवा शारीरिक संबंध ठेवत असेल तर ते नात्यामधील विश्वासघात मानले जाते. पण इथेच सर्वात मोठी चूक होते. खरी गोष्ट समजण्यासाठी एकच घटना न पाहता तिच्या वर्तनाची पद्धत पाहावी लागते, कारण संशय आणि सत्य यांच्यामध्ये खूप मोठं अंतर असतं. क्रमांक 2. वारंवार कारणं सांगून बाहेर जाणं आणि गोष्टी लपवणं. समजा एखादी व्यक्ती पूर्वी कुठे जात आहे, कधी परत येणार आहे किंवा कोणासोबत आहे याबद्दल सहज बोलायची, पण अचानक तिच्या वागण्यामध्ये बदल झाला. आता प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. काल सांगितलेली गोष्ट आज बदलते. एखादा साधा प्रश्न विचारला तरी सरळ उत्तर मिळत नाही. अशा वेळी संशय निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचा संकेत बाहेर जाणे नसून सतत गोष्टी लपवणे आणि खोट्या कारणांची साखळी तयार होणे हा आहे. कारण खोटं बोलताना माणसाला पहिलं खोटं टिकवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं आणि दुसरं टिकवण्यासाठी तिसरं खोटं बोलावं लागतं. त्यामुळे काल सांगितलेल्या आणि आज सांगितलेल्या गोष्टींमध्ये विसंगती दिसू लागते. अशा वेळी लगेच आरोप करण्यापेक्षा शांतपणे परिस्थितीकडे पाहणे अधिक योग्य ठरते. क्रमांक 3. जोडीदारापेक्षा दुसऱ्याच व्यक्तीसोबत भावनिक जवळीक वाढू लागणे. प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाला मित्र असू शकतात. लग्नानंतरही मैत्री असणे चुकीचे नाही, परंतु काही वेळा मैत्री आणि भावनिक जवळीक यांच्यामधील सीमा हळूहळू धूसर होऊ लागते. उदाहरण बघितलं तर आयुष्यातील प्रत्येक आनंद, दुःख सर्वात आधी जोडीदाराला न सांगता एखाद्या विशिष्ट व्यक्तीला सांगितले जाऊ लागते. त्या व्यक्तीशी होणाऱ्या संभाषणाबद्दल जोडीदारापासून माहिती लपवली जाते. तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत किती वेळ घालवला हे सांगताना वेगवेगळी कारणे दिली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या नात्याबद्दल साधा प्रश्न विचारला तरी अनावश्यक बचावात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात. प्रत्येक वेळी याचा अर्थ चुकीचे संबंध आहेत असे नसते, पण नात्यामधील ठरलेल्या मर्यादा लपवून ओलांडल्या जात असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणेसुद्धा योग्य नाही. क्रमांक 4. घरातील लोकांशी सतत वाद होणे म्हणजेच चारित्र्याचा प्रश्न आहे का? हा मुद्दा अत्यंत भावनिक आणि काळजीपूर्वक समजून घेण्यासारखा आहे. एखादी स्त्री सासरच्या लोकांशी भांडते, स्वातंत्र्य राहण्याची इच्छा व्यक्त करते किंवा घरातील कामांमध्ये तिचे मन लागत नाही. एवढ्यावरून तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करता येत नाही, कारण कौटुंबिक मतभेदांमागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. पण परिस्थिती वेगळी तेव्हा होते जेव्हा जोडीदारासोबतचे नातेसुद्धा अचानक बदलू लागते. कुटुंबापासून सतत अंतर ठेवण्याचा प्रयत्न, जोडीदाराबद्दल वाढणारी उदासीनता, घरातील प्रत्येक व्यक्तीबद्दल तिरस्कार आणि त्याचवेळी बाहेरील एखाद्या व्यक्तीशी वाढणारी असामान्य जवळीक, हे सर्व संकेत एकत्र दिसत असतील तर नात्यामध्ये काहीतरी बिघडत आहे का याचा विचार करणे आवश्यक ठरू शकते. क्रमांक 5. मनात एक आणि ओठांवर दुसरं. हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाची खरी परीक्षा तिच्या शब्दांपेक्षा कृतीमधून होते, कारण शब्द बदलता येतात, पण दीर्घकाळ कृती लपवणे हे खूपच कठीण असते. समोरची व्यक्ती म्हणते, माझ्याकडे तुझ्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही, पण त्याचवेळी साध्या प्रश्नांनासुद्धा ती टाळते. एखाद्या व्यक्तीशी संपर्क नसल्याचे सांगते, पण पुन्हा पुन्हा त्याच व्यक्तीसोबत गुप्त संपर्क दिसतो. एक गोष्ट सांगून नंतर त्याच्या अगदी उलट वागते. अशा घटना वारंवार घडू लागल्या तर शब्द आणि कृती यांच्यामधील अंतर वाढत असल्याचे दिसते. एकदा झालेली विसंगती चूक असू शकते, दोनदा योगायोग असू शकतो, पण तीच गोष्ट सातत्याने घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते.
माणसाच्या मनात काय आहे हे थेट दिसत नाही, पण त्याच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये सातत्य आहे की नाही हे मात्र पाहता येते. क्रमांक 6. जोडीदाराबद्दलचा आदर अचानक कमी होणे. नात्यामध्ये मतभेद होणे ही सामान्य गोष्ट आहे. कोणत्याही पती पत्नीमध्ये किंवा प्रेमसंबंधात कधीच भांडण होणार नाही असे शक्य नाही. पण मतभेद आणि सततचा अपमान या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी जोडीदाराच्या भावनांचा विचार करणारी व्यक्ती अचानक प्रत्येक गोष्टीवर त्याची खिल्ली उडवू लागते. छोट्या कारणांवरून सतत वाद घालते. इतरांसमोर तिला कमी लेखते किंवा त्याच्यासोबत वेळ घालवणे टाळू लागते. तर नात्यामधील भावनिक अंतर वाढत असल्याचे ते लक्षण असू शकते. अनेक नाती एका मोठ्या घटनेमुळे अचानक तुटत नाहीत. सुरुवात होते ती छोट्या बदलांपासून. संवाद कमी होतो, आदर कमी होतो, काही गोष्टी लपवल्या जातात आणि हळूहळू दोन व्यक्तींमध्ये एक अदृश्य भिंत ही उभी राहते. क्रमांक 7. फोनबाबत अचानक वाढलेली गुप्तता. समजा लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत. पती पत्नी दोघांचे फोन घरात कुठेही पडलेले असायचे. फोन आला तर कधी जोडीदारही सहज सांगायचा, तुझा फोन वाजतोय. यात कुणालाही काही विशेष वाटत नव्हतं. पण अचानक एक बदल होतो. आता फोन सतत हातात असतो. जेवताना बाजूला, झोपताना उशीजवळ आणि दुसऱ्या खोलीत जातानाही सोबतच फोन असतो. एखादा मेसेज आला की स्क्रीन पटकन बंद केली जाते. जोडीदार जवळ आला की सुरू असलेलं चॅट अचानक बदललं जातं. याचं उदाहरण घ्यायचं तर रात्री उशिरा वारंवार मेसेज येणे, ते कोणाचे आहेत हे विचारल्यावर प्रत्येक वेळी वेगळं उत्तर मिळणे आणि साधा प्रश्न विचारल्यावर अनावश्यक चिडचिड होणे. क्रमांक 8. एकाच व्यक्तीचं नाव वारंवार समोर येऊ लागणं. काही वेळा बदल अगदी साध्या पद्धतीने सुरू होतो. आज ऑफिसमध्ये अमुक व्यक्तीने खूप मदत केली. काही दिवसांनी पुन्हा त्याच व्यक्तीचा उल्लेख होतो. नंतर तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत जास्त वेळ बोलणं, वैयक्तिक समस्या शेअर करणं आणि हळूहळू जोडीदारापेक्षा त्या व्यक्तीशीच अधिक मोकळेपणाने संवाद साधणं सुरू होतं. इथेही मैत्री चुकीची नाही. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ही जवळीक जोडीदारापासून मुद्दाम लपवली जाऊ लागते. समजा पत्नी म्हणते, मी ऑफिसमधल्या सगळ्यांसोबत जेवायला गेले होते, पण काही दिवसांनी सहज बोलताना समजतं की प्रत्यक्षात ती एका विशिष्ट सहकार्यासोबतच होती. प्रश्न त्या व्यक्तीसोबत जेवण्याचा नाही. प्रश्न आहे, सत्य वेगळं सांगण्याची गरज का पडली? नात्यातील संशय अनेकदा घटनेमुळे नाही, तर ती घटना लपवण्यासाठी सांगितलेल्या खोट्यामुळे वाढतो. क्रमांक 9. वेळेचा हिशोब अचानक जुळेनासा होणे. आणखी एक घटना अनेक नात्यांमध्ये प्रश्न निर्माण करू शकते. पूर्वी ऑफिस 6 वाजता संपत असे आणि 7 पर्यंत व्यक्ती घरी पोहोचत असे. काही काळानंतर 8 किंवा 9 वाजू लागतात. काम वाढलं आहे असं सांगितलं जातं. हे पूर्णपणे खरंही असू शकतं, पण एका दिवशी ऑफिसमधील एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून सहज समजतं की त्या दिवशी काम तर वेळेवरच संपलं होतं. घरी विचारल्यावर पहिलं उत्तर, मी ऑफिसमध्येच होते. नंतर उत्तर बदलतं, नाही, एका मैत्रिणीसोबत बाहेर गेले होते. आणि पुन्हा विचारल्यावर, मी सांगायचं विसरले. इथे महत्त्वाची गोष्ट उशिरा घरी येणे नाही. काम, मित्रमैत्रिणी किंवा वैयक्तिक कारणांमुळे कोणालाही उशीर होऊ शकतो. पण एकाच वेळेबद्दल वारंवार बदलणारी माहिती नात्यातील विश्वासाला धक्का देऊ शकते. कारण सत्याला सामान्यतः अनेक आवृत्त्यांची गरज नसते. क्रमांक 10. जोडीदारासोबत बोलणं कमी पण दुसऱ्या व्यक्तीसाठी भरपूर वेळ असणे. कल्पना करा, पती घरी आल्यानंतर पत्नी विचारते, आज दिवस कसा गेला? उत्तर मिळतं, खूप दमलोय, नंतर बोलू. दुसऱ्या दिवशीही तेच होतं. हळूहळू दोघांमधील संवाद फक्त घर खर्च, मुलं, बिल आणि रोजच्या कामांपुरता उरतो. पण त्याच व्यक्तीला रात्री एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी अर्धा तास बोलायला कंटाळा येत नाही. तिच्या प्रत्येक समस्येसाठी वेळ आहे. तिच्या प्रत्येक मेसेजला उत्तर आहे. पण स्वतःच्या जोडीदाराशी बोलताना मात्र सतत मूड नाही. अशीच परिस्थिती स्त्रीच्या बाबतीतही घडू शकते. याला काही वेळा भावनिक अंतर म्हणता येईल. आणि भावनिक अंतर निर्माण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे
दुसरं नातं आहे असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. पण एक प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ज्या भावना पूर्वी जोडीदारासोबत शेअर होत होत्या त्या आता पुन्हा दुसऱ्यासोबत शेअर होऊ लागल्या आहेत का? कारण काही नाती शारीरिक जवळीकीपूर्वी भावनिक जवळीकीपासून सुरू होतात. हे नेहमी लक्षात ठेवायला हवे. क्रमांक 11. अचानक दिसण्यात आणि दिनक्रमात बदल होणे. एखाद्या व्यक्तीने स्वतःकडे लक्ष देणे, चांगले कपडे घालणे, व्यायाम सुरू करणे किंवा स्वतःला अधिक आकर्षक ठेवण्याचा प्रयत्न करणे ही चांगली गोष्ट आहे. त्याच्या चुकीच्या संबंधाशी थेट संबंध जोडता येत नाही. पण समजा एकाच वेळी अनेक बदल घडतात. पूर्वी साध्या कपड्यात ऑफिसला जाणारी व्यक्ती अचानक विशिष्ट दिवसांनाच खूप तयारी करू लागते. त्या दिवशी घरी यायला सुद्धा उशीर होतो. कुठे गेली होती विचारल्यावर उत्तर अस्पष्ट असतं. आणि हे वारंवार एका ठराविक दिवशी किंवा ठराविक व्यक्तीशी भेट असताना घडतं. मग लक्ष वेधून घेणारी गोष्ट कपडे नसतात, त्या बदलासोबत घडणाऱ्या बाकीच्या घटना असतात. एक संकेत काहीच सिद्ध करत नाही, पण अनेक बदलांचा एकच पॅटर्न तयार होत असेल तर संवाद आवश्यक होतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. क्रमांक 12. साधा प्रश्न विचारल्यावर उत्तराऐवजी उलट आरोप येतो. कधीकधी सर्वात मोठा बदल संभाषणात दिसतो. काल तुला उशीर का झाला? या साध्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकतं. पण त्याऐवजी लगेच तुझा माझ्यावर विश्वासच नाही, तू माझ्यावर पाळत ठेवतोस का? मला प्रत्येक गोष्ट तुला सांगावी लागते का? अशी प्रतिक्रिया वारंवार येत असेल तर मूळ प्रश्न बाजूला पडतो. अर्थात सतत संशय घेणारा जोडीदार असेल तर समोरची व्यक्ती चिडू शकते. त्यामुळे चिडणे म्हणजे काहीतरी लपवले जात आहे असा नियम नाही. पण जेव्हा प्रत्येक साध्या प्रश्नावर विषय बदलला जातो आणि स्पष्ट उत्तर सतत टाळलं जातं तेव्हा मात्र त्या वर्तनाकडे लक्ष देण्याची गरज असते. क्रमांक 13. जवळीक अचानक कमी होणे. नात्यातील आणखी एक संवेदनशील बदल म्हणजे भावनिक किंवा शारीरिक जवळीक कमी होणे. पूर्वी एकमेकांसोबत बसून बोलणारे पती पत्नी आता एकाच घरात असूनही दोन वेगवेगळ्या जगात राहू लागतात. एकत्र बाहेर जाण्याची इच्छा कमी होते. साध्या स्पर्शातसुद्धा पूर्वीसारखा आपलेपणा जाणवत नाही. जोडीदारासोबत वेळ घालवण्याऐवजी सतत एकटं राहण्याची किंवा फोनवर राहण्याची इच्छा वाढते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.